काय रे, इतक्या लोकांना एकत्र कोणी मारलं असेल? तेच तर समजत नाही साहेब. गळ्यातल्या चेनसाठी गळा, हातातल्या अंगठीसाठी हात. काटणारा माणूस माणूस नसू शकतो. म्हणजे दागिन्यांसाठी इतक्या लोकांना मारला असेल? तो मनुष्य असू शकत नाही. मनुष्याच्या विषयात एखादा नराधमच असेल. छे, ते सगळं जाऊ दे. काही पुरावा सापडला का? नाही सर. मिळणार तरी कसा? हल्लीचे गुन्हेगार पुरावा सोडतच नाहीत. साहेब, प्रेसवाले सुद्धा आलेत साहेब. यांना कसं समजलं? काय उत्तर देऊ आता यांना? एनिवे, मी बघतो काय करायचं ते. तू बॉड्या पोस्टमॉर्टमला पाठव. हो हो. बघूया पोस्टमॉर्टम मध्ये काही सापडतं का. बॉडीला अँब्युलन्स मध्ये टाका लवकर. सर, एवढी मोठी घटना घडून सुद्धा तुम्हाला काही वाटत नाही, याचा अर्थ काय समजायचा? हो, याचा अर्थ तुमच्या कॅमेऱ्यासमोर येऊन तो गुन्हा कबूल करेल असं वाटतं तुम्हाला? तो खुनी कुणी असू दे, कितीही मोठा असू दे, जोपर्यंत त्यांना पकडत नाही मी स्वस्थ बसणार नाही. असे फिल्मी डायलॉग बोललो तर बरं वाटेल का तुम्हाला? हे सगळं मी नाही करत. या खुनामागे कोणाचा हात असेल सर? आरोपींना किती दिवसात अटक कराल काय सांगाल? या घटनेमागे काही पॉलिटिकल कनेक्शन असू शकतं का सर? हॅलो हॅलो हॅलो, अरे जरा थांबा. काहीही काय बोलताय? आरोप करणं सोपं असतं, पण बोलण्यापूर्वी थोडा विचार करावा लागतो. आम्ही चौकशी करतोय. वी नीड सम टाइम. थोडे दिवस जरा धीर धरा. गुड मॉर्निंग सर. नाही साहेब, मी स्वतः लक्ष घालतोय. मागच्या 2 दिवसांपासून मी ह्याच केसमध्ये लागलोय. हो सर, मी कळवतो तुम्हाला सर. काही समजलं की लगेच तुम्हाला कळवतो सर. इतके लोक एकाच घटनेत कसे मारले सर, गेले? ते माझ्यावर केवढं प्रेशर आहे माहितीये तुला? जर काही समजलं तर लगेच इन्फॉर्म केलं असतं सर. एकही पुरावा मागे ठेवला नाहीये. निदान पोस्टमॉर्टम मध्ये काही पुरावा मिळतो का ते बघावं लागेल सर. सर, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय सर. या रिपोर्ट प्रमाणे 15 जणांचा मृत्यू एकाच वेळी झाला आहे. पण महत्वाची गोष्ट ही आहे की ही 15 माणसं एकाच घरातले नाहीयेत, वेगवेगळ्या घरातले. सगळ्यांचा मृत्यू एकाच वेळी झाला याचा अर्थ नक्कीच आरोपी सुद्धा 15 असणार. ही केस लवकर सॉल्व्ह करा. मला फक्त रिझल्ट हवे आहेत. 1 किंवा 2 आरोपी पकडणं सुद्धा कठीण असतं सर. इथे तर अख्खी गँग आहे. पूर्ण प्रयत्न करेन. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिकाक्ष मंगलाय तनोहरे. आधी पुष्पवाहा आणि त्यानंतर तुम्ही अक्षता वाहा. तत्पश्चात समर्पयामी. शुभ मुहूर्त सावधान. अक्षता घ्या आणि समर्पित करा. हे घ्या. इदम मुहूर्त. इतके मंत्र म्हणायलाच हवेत का गुरुजी? जर मंत्र म्हटले नाही तर चांगले योग कसे जुळून येतील? शुभं करोति कल्याणम. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिकाक्ष मंगलाय तनोहरे. काय रे पोरा, कालच तू मला वचन दिलं होतंस की माझ्या मुलीला पूर्णपणे विसरून जाशील म्हणून. 80% तर विसरलोय तिला, पण माझ्यावर प्रेम करून
दुसऱ्याच मुलाशी लग्न करणारीचा चेहरा कसा दिसतो हे बघायला आलो इथे. आता इथे तमाशा करू नको पुरा. तू तिला पूर्णपणे विसरावंस म्हणून मी काय करावं सांग. दारू घेऊन ये माझ्यासाठी. काय? प्यायल्यानंतरच विसरेन मी हिला. इथे बरं नाही दिसणार. विसरू की नको तिला? प्यावी तर लागणारच, नाहीतर मंगळसूत्र घेऊन येतो. असं काही करू नकोस पुरा. तुझ्या दारूची व्यवस्था मी करतो. तू बस इकडे. ओम वाकवाणी विद्यापुत्री ठीक आहे, पोरा. ओम हवी तेवढी दारू पी. घे. प्रचोदयात. त्यानंतर अक्षता वाहा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी संजना, पूर्वारुकमे तुझ्या तर- मृत्युर्मोक्षमामृताम. ए, त्या अक्षता दे इकडे. सुखी राहा. हं. तुम्ही मुली तर नेहमी सुखातच असतात, आम्हा मुलांचंच नेहमी मरण असतं. पकड. सवय आहे का? नाही हो. मग दिल्यावर घेतली कशाला? आणि इकडे वाजवा रे बाबा. अरे आलो रे. बाबा मध्ये कशाला उभे राहिलात? वा बाजूला. काय रे, पुन्हा पिऊन आलास ना? संजनाचं लग्न झालं बाबा, म्हणून थोडी प्यायलो. तुझ्या जन्मानंतर तुझ्या आईने तुझ्या मला डोक्यावर टाकला. किती दिवस तुला असं झेलणार आहे माहिती नाही. काय रे, लाज नाही वाटत का रे तुला? संजनाचं लग्न झालं, मंगलाचं लग्न झालं असं सांगून निमित्त काढतोस आणि मनाला येईल तसं पिऊन येतोस. घरात एक बाप बसलाय, तो बिचारा एकटा असेल याचा कधी विचार नाही येत का रे तुला मनात? हा, काय करू मी याचं? ठीक आहे, चल दोघं एकत्र पिऊया. हे काय, इतका वेळ वाटेल तसं बोललात मला, आता अचानक प्रेम तू चाललंय. अरे काही झालं तरी शेवटी मी तुझा बापच आहे ना. तुला बोललं तर थोडं काय झालं? मला सांग, तू एवढा दुःखी का होतोस? तू माझ्यासारखा कुरूप थोडी आहेस. अरे तू तर तुझ्या आईसारखा एवढा सुंदर आहेस. अख्ख्या गावात तुझ्यासारखा कोण नाहीये. तुला वाईट का वाटतं रे? सगळं माहीत असून सुद्धा काहीही बोलताय. सगळं गमावल्याचं दुःख तुम्हाला नाही समजणार. अरे बाबा, मला तर सगळं समजतं. म्हणूनच तुझा फोटो मी सगळ्या पंचक्रोशीत पाठवलाय ना. आणि कुणाला तरी तुझा फोटो खूप आवडलाय. गुरुजी म्हणत होते की उद्या लोक ते सकाळी इकडेच येणार आहेत. म्हणूनच आज थोडी कमी पी आणि सकाळी लवकर उठायचं आहे. बाबा जाओ तुम्ही. काय अवतार केलाय? कसले कपडे? का इतका वाईट दिसतोय का? अच्छा, स्वतःला मोठे हिरो समजतायत ना. कपडे बघा काय घातलेत ते. काय झालं मध्ये कपड्यांना? काय तरी बोलतो. बाबा, आपण मुलीच्या घरी जायला पाहिजे ना. हे काय, ते आपल्या घरी काय येत आहेत? मुलगी नाही येणार इकडे, तिचा बाप येणार आहे इकडे. त्यांना आपलं घर आणि स्थिती कसं आहे ते बघायचं आहे ना. कमालच केली तुम्ही. म्हणजे यासाठी सकाळी उठून तयार व्हायला लावलं आणि उगाच रात्री सुद्धा कमी प्यायलो मी. तुम्हाला माहिती आहे ना मला रोज रात्री किती लागते ते. काय रे, तू जेवढी प्यालास त्याहून कमी मी प्यायलो ना. ठीक आहे. हे काय, गुरुजी सुद्धा आले. या गुरुजी या. पाहुणे कुठे काय दिसत नाही. सांगू, ते सकाळपासून फोनच उचलत नाहीये. बहुतेक त्यांना तुमच्या मुलाची कीर्ती समजली आणि लग्नाचा विचार बदलला काय असेल. वाईट हो. कीर्ती ऐकली माझी? हो हो, हेच कर तू. भरपूर दारू प्यायची आणि त्याच लोकांना धमक्या देऊन त्यांच्यावर हात उचलायचा. तू हात खाली घे रे बाबा. अक्कल नाही कसं वागायचं ते. ते जाऊन दे गुरुजी. एखादं दुसरं स्थळ असेल तर सांगा ना. दुसरं स्थळ हो, हा चिपळूणचं एक स्थळ आहे. बोला, जायचं बघायला? गुरुजी, या सगळ्यांची आम्हाला काय गरज आहे? मुलीला बोलवा ना तुम्ही. अरे ऐका, मुलीला घेऊन या. हा. काय रे, कशी आहे? सुवर्ण, तू आणि इथे? ही आपली मुलगी आहे. हा माझा मुलगा आहे. बाबा, यावेळी तर तुम्ही लय मोठा गेम केलात हा. तू असं बघू नकोस माझ्याकडे. मला ना कसं तरीच होत आहे. तुझी आई गेल्यानंतर मी खूप एकटा पडलो होतो, म्हणून एक रात्री मी ना ते गप्पा बसाव. साक्षात बापाच्या रूपात शत्रू माझ्या घरात असताना माझ्या आयुष्याचं आणखीन काय होणार आहे? नेहमी लटकलेला जाणार मी. चला आता.
अशा वेळी हृदयावर दगड ठेवून आपल्याला खंबीर राहायला हवं. तुला माहिती आहे का? थांबा. आता तुम्ही कुठे निघालात? इतके दिवस ते सापडत नव्हते म्हणून इथे राहत होते पोरा. पण आता ह्यांचा पत्ता लागलाय तर मी इथे एकटी कशी राहू? तुम्ही ना काय? बाबा. बरोबर आहे. ठीक आहे, आता चला. सांभाळून चला सुवर्णा. दादा नाही, मी नसेन. दादा तुलाच बोलवतीये. हे बघ पोरी, मी तुला कालच बघितलं. मला तू अशी हाक मारू नकोस. मला थोडे दिवस तर लागणार ना. माझी बहीणच आहेस ना, तुझा बहीण म्हणूनच स्वीकार करेन मी. ठीक आहे, बोल काय पाहिजे. माझं कॉलेज गावाच्या अगदी जवळ होतं. इथे बसने जावं लागेल. मला बस स्टॉप पर्यंत सोडशील? सोडलंच पाहिजे. चल. तसं काय शिकतेस तू? BA. बापरे, BA करून काय करणार तू? लग्न करायचं म्हणून शिक्षण सोडायचं होतं, पण आता काय करावं कळत नाही. बेरोजगार बाप आणि बिना नोकरीचा भाऊ, मग शिकायला हवं ना. ए, काय बोललीस? उतर. म्हणूनच शिक्षण घेणारे मला अजिबात आवडत नाहीत. हे बघे, शिकायचं तर शिक, पण मला टोमणे नाही मारायचे. 1-3 अशी 32 बाहेर येईल. तुझ्या तर चल जा आता. जा. इथे लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून मी हैराण झालोय, आणि हिच्या शिक्षणाचा त्रास त्यात. नवीन मुलगी कुठे शोधू तेच समजत नाही. काय सली कटकट आहे. जरा सांगशील का तू आता ओढून येतोयस ते? तुम्हाला सांगायला बाप म्हणून कोणता तीर मारलाय तुम्ही? आणि मीही तुमचा आज्ञाधारक मुलगा नाहीये. आता ग्लास भरा. मी आलो जरा फ्रेश होऊन. म्हणे कुठून येतोस ते सांग. खूप जीभ चालते तुझी. चला भरा. तुमची मुलगी कुठे आहे? ती आतमध्ये बसून अभ्यास करते ना. अच्छा, तिच्या अभ्यासाचं फारच नाटक आहे. हे काय, सोबत काही खायला नाही घेतलं? तुमच्या बायकोला आमलेट बनवायला सांगा. सुवर्णा, हो सुवर्णा. हो आले हो. हे बघ आली लगेच. याच्यासाठी एक ऑमलेट बनव. अंडी नाहीयेत, संपलीयेत. अरे हे काय, कालच तरी मी 1 डझन आणली होती. यांचं तर दुपारपासून कार्यक्रम चाललाय. अगं त्या अंड्याचं काय, जुन्या गोष्टींबद्दल बोलत होतो. खाऊन पिऊन सगळे अंडी खलास झाले. काय ग, बरोबर ना सुवर्ण? घरात कुणीच नव्हतं. मोठं वादळ आलं होतं. तू आणि मी आणि सगळीकडे. अहो गप्पा बसा. तुम्हा दोघांची लव्ह स्टोरी ऐकायची नाहीये, आणि असंही तुमच्या दोघांमध्ये मी काय करतोय? मी जाऊन अंडी घेऊन येतो. अरे बापाला एकट्याला सोडून कुठं चालला तू? हे आणि यांची म्हातारपणीची लव्ह स्टोरी. अंगणवाडी केंद्र. इथे नक्कीच अंडी मिळत असतील. तुमच्याकडे अंडी आहेत का विकायला? कोणी आहे का? आहे का कोणी? बहुतेक झोपेतून उठवलं मी हिला. तुमच्याकडे अंडी असतील तर देता का? इथे तुझ्यासारख्या बेवड्यांना देण्यासाठी काहीही नाहीये. गरीब मुलं, अनाथ मुलं, अभ्यास करणाऱ्या मुलांना द्यायला आहेत अंडी. चांगलंय. तुमच्यासारख्या लोकांमुळेच या गावाचा उद्धार झालाय. तुम्ही गेला तरी चालेल. जा जा जा, आज जा, आज जा जा. बेवडा. अरे देवा, पुढच्या वेळी हे असे लोक नको भेटू देत रे मला. ही अशी बाहेर का बसलीये? बघते वाटतं मला. काय करू? हिच्याशी बोलणं करू का? अशा एरझऱ्या का घालतोस? मी तुला केव्हाच बघितलंय. बघितलंस का शेवटी? अशी बाहेर का बसलीस? घरात लाईट नाहीये. अच्छा, गावात तर सगळीकडे लाईट आहे. तुझ्या घरीच का नाहीये? माहित नाही. येऊन बघू का? बघ की. फ्यूज कुठे आहे? तिकडे. फ्यूज उडाला होता. ठीक आहे. थोडं पाणी मिळेल का?
सरळ विचार ना की घरात येऊ का म्हणून. असे बहाणे का बनवतस? ते आत्ताच ओळख झाली ना, असं कसं डायरेक्ट आत येऊ? काही हरकत नाही, ये. तुझं नाव काय म्हणालीस? पार्वती. आता माझं नाव नाही विचारणार? सांग ना. आदिनाथ आहे नाव, आदिनाथ ठोंबरे. इथे आणि कोण कोण राहतं? मी लहान असताना माझी आई गेली. आजीची तब्येत बरी नाहीये म्हणून बाबा गावाला गेले. अगं पण इतके दिवस कधी दिसले नाहीस मला. जे रिकामे बसलेले असतात त्यांना गावात बघायला मुळीच वेळ नसतो. हं. पण सगळ्या गावचं लक्ष त्यांच्याकडे असतं. हा, म्हणजे तू मला याआधीच पाहिलंयस? हो पाहिलंय. पण इतक्या रात्री तू बाहेर काय करतोस? ते रोज रात्री मला दारू सोबत गरम गरम ऑमलेट खायला आवडतं, नाहीतर मला झोप येत नाही. घरातली अंडी संपली होती म्हणून मी बाहेर पडलो होतो. अंडी कुठे मिळतील ते माहित नाही, पण थांब मी ऑमलेट बनवून आणते. अगे ऑमलेटचं तर ठीक आहे, पण प्यायला पण पाहिजे ना. तिथे बाबांची बाटली आहे, ती घे. तुला ते काही बोलणार नाहीत ना? तसं असतं तर मी घे म्हणून सांगितलं माझ्या असतं. बापाच्या बाटलीला हात लावला तर त्याला चालत नाही. तुझ्या बापाला चालणार असेल तर आपल्याला काय त्याचं? आहे कुठे ती बाटली? हा, हे काय? रात्री मी इथेच झोपलो होतो की काय? हो इथेच झोपलेलं. म्हणजे मला जास्तच झाली असणार. मला चुकीचं समजू नको. चुकीचं वाटलं असतं तर ओरडले असते. तू उठल्यावर अशी हसले नसते ना. मला सांग, इथे एकच पलंग आहे, मग तू रात्री कुठे झोपली होतीस? मी कुठे झोपणार, तुझ्याच बाजूला झोपलेले. काय सांगते? शिट, माहित असतं तर इतकी प्यायलोच नसतो. बरं मी निघते. हा, कॉलेजला जायची वेळ झाली. तू जाताना चावी बाहेर खिडकीजवळ ठेवून दे, विसरू नकोस. बाहेर पडण्याआधी तोंड धुवून घे. पिऊन पिऊन किती सुजलाय बघ चेहरा. ठीक आहे. बापरे, खूप जास्त प्यायलो मी काल. तिला माझ्याबद्दल काय वाटलं असेल काय माहित. हा असा कसा हालतोय? पाऊल जपून टाकायला पाहिजे. अरे काय रे, कसा आहेस तू? मला सांग, तू इथून कसा काय आलास? रात्री टल्ली झालो होतो आणि कुठे झोपलो ते कळलंच नाही. माझंच घर समजून मी इथेच झोपलो. अरे डोकं खूप पकडलंय माझं. चल यार चहा बरोबर, पिऊया. चल. मला घरात बरीच काम आहेत. बाप रे, काय वजन आहे की मस्करी? केवढा जोर बरं लावावा मला सांग, लागतोय. आठवडाभर तू दिसला नाहीस मला. आता काय सांगू तुला माझा त्रास? हे घरातले शाळा घ्यायला लागले म्हणून सहन झालं नाही, म्हणून साईबाबांच्या पालखीला निघून गेलो. पालखीला जाऊन थोडं पुण्य तरी कमवलं. पुण्य मिळालं की नाही माहित नाही. दिसत नाही काय? अरे तुझ्या तर गावात एवढं फास्ट गाडी चालवतं का? अरे चंदू, अरे कोण आहे तू रे? आहेस काय? तुला गाडीची काय गरज आहे? सेकंड हँड घेतलीस का? विचार करतोय की मुंबईला जाऊन टॅक्सीच्या बिझनेसमध्ये टॅक्सी लावून मी ड्रायव्हर बनून जातो. गावात काही जमलं नाही तर मुंबईला जाऊन काय करणार? चल बाहेर, एक राऊंड मारूया. चल हे प्रकाश, चल बसे. आरामात चालव रे बाबा, लोनवर गाडी घेतली मी. आता पोलीस कुठून आले? अरे बापरे. नक्की काय झालं? पोलीस कसं काय आले? आपल्याला का थांबवलं? ही गाडी कोणाची आहे? माझी आहे साहेब. बरं तुझं काय रे, सकाळ सकाळ टाकून आलाच वाटतं. सकाळी सकाळी कशाला पिऊ साहेब? रात्रीची अजून उतरलेली नाहीये. हे तू इकडे. अरे ये ना. अरे का मारलं सर? काय काम करता तुम्ही दोघे? काम करण्याचं अजून वय कुठे झालंय सर? फुकटचं खाऊन खाऊन बैलासारखा माजलायस. अजून काम करण्याचं वय नाही झालं म्हणतोस? तुमच्यासारख्या मवाल्यांशी बोलणं हाच मूर्खपणा आहे. हे रामचंद्र, जीप मध्ये बसव्या ना. पण का साहेब? घाबरू नकोस, मी तुला काही करणार नाही. जरा तुझं गाव दाखव मला. हे बघ, गाव लुटणारी एक चोरांची टोळी गावात येणार अशी खबर आहे, म्हणून जरा सावध राहा. जर गावात कोणी नवीन माणूस दिसला, जर कोणावर थोडा जरी संशय आला तर हे घे, ताबडतोब मला फोन करायचा. ठीक आहे? हो ठीक आहे साहेब. रामचंद्र, चला निघूया. आपल्या गावात कशाला कोण येईल? हे ठेव तुझ्याकडे. हे कुठे ठेवू आता?
मी काय करू याचं? ही अशी बघून का गेली? पार्वती, 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 ए पार्वती, गेली कुठे ही? अंघोळ करते की काय? बाहेर येऊ दे, मग दाखवतो. तू इथे काय करतोस? तू संध्याकाळी रागात बघून का गेलीस? असं बघितलंस म्हणून मन बेचैन झालं माझं, म्हणून मग हेच विचारायला आलो मी तुला. मग इथेच विचारणार आहेस का? मी असाच आहे, कुठेही पण येऊ शकतो आणि काहीही विचारू शकतो. ठीक आहे, आधी मी आज जाऊन कपडे बदलून येते. तू थोडा वेळ बाहेरच थांब. हो येतो. तेवढ्याच वेळात मस्तपैकी थोडी पिऊनच येतो. तू असं का बघितलंस ते मला जाणून घ्यायचंय आणि तुला सांगावंच लागेल. ठीक आहे. वाह, तुझ्यासारखी मुलगी मिळणं मुश्किल आहे. हो, पण मला समजून घेईल असा मुलगा कुठे ना कुठेतरी नक्कीच असेल. हे बघ, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी मला समजत नाही. प्यायल्यावर कदाचित माझ्या डोक्यात शिरेल. आता बोल, काय म्हणत होतीस तू? इकडे ये. ये ना इकडे. ये ये. अशी लांब का उभी आहेस? जवळ ये की जरा. बोल, काय म्हणणं आहे? काय सांगत होती मगाशी? ठीक आहे, मग ऐक. तू मला विचारत होतास ना की तू मला आवडतोस की नाही. जेव्हा तू पोलिसांच्या जीप मधून उतरत होतास ते बघून मला खूप राग आला, म्हणून मी तुझ्यावर चिडले. हे बघ, मला जास्त काही समजत नाही, पण मी तुला का आवडतो नेमकं सांग तू मला. जे काही मागशील ते सगळं देईन तुला. जे मागीन ते म्हणजे पप्पी मागितली तर देशील? पप्पी दिल्यावर चिडायचं नाही हा? राग नाही आला ना? अजिबात नाही. मग अजून एक घेऊ का? गालावर कशासाठी? सरळ तिकडेच घेऊन टाकतो. तुला काही झालं तर नाही ना? तू ठीक आहेस ना? तुला तर काही नाही झालं, पण माझ्या हातल्या सगळ्या नसा आवडल्या गेल्यात. मी आता स्वतःला थांबवू शकत नाही. चल. बापरे, खूप प्यालो काल रात्री मी. डोकं जड झालंय. ए, जरा लिंबू पाणी मिळेल का? हो आहे, थांबा मी घेऊन तू येते. नको.
यापुढे एकच ब्रँडची पिणार मी. 2-3 मिक्स झाल्या की डोक्याची वाट लागते. बाळा, काय झालं? कालपासून तू बाहेर आहेस. काही खाल्लं असेल की नाही म्हणून. हे सगळं का? मी तुला आई म्हणावं म्हणून? इथे राहायचं असेल तर तुझ्या लायकीत राहा. माझ्या बापाकडे बघून तुला इथे राहू दिलंय मी, नाहीतर धक्के मारून कधीच हाकललं असतं. चल जा. काय डोक्याला ताप आहे, नीट झोपू पण देत नाही. काय झालं ग, अशी का बसली आहेस एकटी? ए, काय झालं बाबा? त्या बाईला असं का बोललास तू? तुझ्या बापाला खायला देतोस की पोचतोस तू त्याला? 9 महिने पोटात वाढलेला मुलगा जेव्हा आईला अशी हाक मारतो तेव्हा जो आनंद होतो तो माहिती नाही मला. पण तू तिला एकदा तरी आई म्हणावंस याची ती नेहमी वाट बघत असते. माझं नशीबच फुटकाय. जन्माला येतात स्वतःच्या आईला गिळलंस आणि आता जी तुला जीव लावते तिच्याशी असा वागतोस तू. स्वतःच्या मुलाला धड सांभाळू शकणारी आई सुद्धा मिळत नाहीये. अशा तुझ्यावर जीव लावणारी कुणी आहे तर तुला मस्ती आले काय रे? हा, सांग मला. शी, तसंही तुझ्यावर जे जीव लावतात ना त्यांना त्रास द्यायचा एवढं तुला येतो. तुला दे त्रास, अजून दे. मी पण बघतो किती वर्ष त्रास देत असते. काय करू मी याचा? माझ्या डोक्याला सगळा ताप झाला याचा. तू रडणं थांबवशील तर मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. माझ्या आईने मला दूध नाही पाजलं, आंघोळ नाही घातली, लाड नाही केले, खाऊ पण नाही घातलं, किमान प्रेमाने जवळ घेऊन कधी कौतुक सुद्धा नाही केलं. माहितीये का? कारण माझा जन्म झाल्या झाल्या माझी आई गेली. आईचा स्पर्श काय असतो ते सुद्धा मला माहित नव्हतं. तरीही असं सगळं असून सुद्धा मी मोठा तर झालोच ना. म्हणूनच कदाचित आई काय असते ते मला नाही माहीत. आई, तुला एक गोष्ट सांगू? परमेश्वर सगळ्यांकडे जाऊ शकत नाही, म्हणूनच त्याने आईला बनवलं असं म्हणतात. पण माझ्या आईला तो लहानपणीच घेऊन गेला. म्हणूनच सृष्टीच्या निर्माणकर्त्या देवाला मी मानत नाही आणि माझ्या आईला सुद्धा मानत नाही. आणि माझ्या अशा आयुष्यात अचानक तू आलीस. मी काय करणार? तू फक्त माझ्या बाबांचा विचार करतेस असं मला वाटायचं, पण आता कळते की माझ्याबद्दलही तुला वाटतं. तेव्हाच माझ्या डोक्यात प्रकाश पडला. एक गोष्ट सांगू? एखाद्या माणसाला एखादी सवय नाही याचा अर्थ त्याच्याकडे ती गोष्टच नसते. त्याचप्रमाणे माझ्याजवळ माझी आई नाही, म्हणूनच मला तुझी सवय नाही. एवढीच गोष्ट होती. पण मी असं तुझ्यावर ओरडणं, तुला रडवणं हे काही बरोबर नाही. एक गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल, एवढ्यात नकळतपणे मी तुला 4-5 वेळा आई अशी हाक मारली. हे बघ, यापुढे मी तुला आई म्हणूनच बोलवणार. हा, एवढं बोललं तरी का रडतेस आई? चल आता, चल. अगं ये म्हणतो ना, ये, चल. यापुढे आयुष्यात मी तुझ्यावर कधी ओरडणार नाही. बघितलं साई, फक्त प्यायला निमित्त पाहिजे यांना. काय बाबा, तुम्हाला आनंद किंवा दुःख झालं तर तुम्ही आवरू शकत नाही ना? तुझ्यासाठी का बदलू मी, सांग? ठीक आहे बाबा, ही बघा माझी आई, आणि जी कॉलेजला गेले ना ती माझी बहीण आहे. आता तुम्ही कोण आहात ते तुम्हाला माहित आणि मला माहिती आहे. हे माझं कुटुंब आहे. हेच तर मला हवं होतं बाळा. आता रडू नका. आई, या पोराला लहानपणापासून आई नाहीये ना, म्हणून लोक काय वाटेल ते बोलायचे. आता तुझी सगळ्या लोकांशी ओळख करून देतो. चल. ठीक आहे बाळा. आज मी डब्बल पिणार. लक्ष्मी काकू, ही माझी आई आहे. अच्छा, मामा, मला आई नाही असं म्हणायचं ना. ही बघा माझी आई. बरं, ठीक आहे, ठीक आहे. हा बाबा, ठीक आहे. भाऊ, माझी आई. हो. आजोबा, माझी आई आहे ही. सुखी राहा बाळा. तो बघ. ए पक्या, हा, ही बघ माझी आई आहे. ए, गावात सगळ्यांना सांग की ही माझी आई आहे. बरं ठीक आहे, तू जा, मी सगळ्यांना सांगतो. हा. मला इकडे का घेऊन आलायस बाळा? चल घरी जाऊया ना. अजून एकला तुला भेटवायचं आई. हे काय अजून कशी नाही आली? कॉलेजमध्ये गेली असेल का? काय झालं आधी? आई, जिला भेटवायचं होतं ती नाही आली. नंतर ओळख करून दे. ठीक, चल निघूया. चल.
काय झालं काका, असे बाहेर का उभे? सकाळी माझी पोरगी कॉलेजला गेली होती, अजून घरी नाही आली. कळत नाही काय झालं असेल. तुमची मुलगी सुद्धा नाही आली? आमचीच मुलगी नाही, या गावातली कुठलीच मुलगी नाही आली. म्हणजे काय, कुठलीच मुलगी नाही आली? ठीक आहे काका, तुम्ही घरात जा, मी बघतो काय ते. काका, चितळगावची एखादी पोरगी बसमधून आलेली काय बघितली? माहित नाही बाबा. अरे ऐक ना, चितळगावच्या मुलींना बसमध्ये बसलेलं पाहिलं का? माहित नाही दादा. छे! ऐका ना भाऊ, ऐका ना, चितळगावच्या पोरींना बसमध्ये नाही, बसलेलं नाही, पाहिलं? आम्ही नाही बघितली. शे! भाऊ, चितळगावच्या पोरींना कॉलेजमध्ये जाताना पाहिलं का? नाही नाही माहित नाही. सकाळपासून इथेच बसताना, मग बघितलं कसं नाही? अरे नाही बघितलं, जा आता जा. बेटा, इतका कसल्या काळजीत आहेस? आमच्या गावातल्या पोरी अजून घरी नाही आल्या. कुठल्या चित्तळ गावाच्या मुलीबद्दल बोलतोयस का? हो दादा, तुम्हाला कसं माहित? एक मिनिट. मला शंका आली म्हणून व्हिडिओ काढला. चिंतळगावच्या बसचा ऍक्सिडेंट झाला पाठीमागे. मी तिकडेच चाललोय, तुला यायचं असेल तर लिफ्ट देतो. जाऊया काय? हा चल जाऊया. दादा जरा थांबा, मी लगेच आलो. भाऊ जरा एक मिनिट, आणि पेन द्या मला. जितकं मला माहिती आहे त्यावरून सांगतो, या जगात फोनचा योग्य वापर करणार तुम्हीच आहात. येतो हो. मी. पार्वती, पार्वती, छे, पार्वती. पार्वती, रोज मी बिल भरतो, आज तू भरायचंयस. जा रे. रोज मी पैसे जिंकतो म्हणून तू बिल भरतोस, नाहीतर मी भरलं नसतं का? पैजेच्या पैशांची दारू पितो मी. पैजेचे पैसे कसे देऊ मी तुला सांग. असं? आज पण मीच पैसे जिंकणार. हॅलो, बोल बचन नको देऊ, आधी पैसे तर लाव. हा, ठीक आहे. आज काही झालं तरी पैसे जिंकायलाच लागणार आहे. कोणी दिसतच नाहीये मला. 2 क्वार्टर मध्ये गेला तरी पण मला सगळं नीट दिसतंय. याच्यावरच पैसे लावतो. ए, इकडे त्या माणसाकडे बघ जरा. मिशी साफ करतोय त्याच्याकडे बघ. त्याला तुला हसवायचंय. बस एवढीशी गोष्ट. जर मी गाणं म्हटलं ना तर लोक हसून हसून येडे होतील. आता बघाच तू. हा, मी काय करतो ते. हे दाढीवाल्या, हॅलो, बाटलीमध्ये असती नशा तर बाटली नाचली असती. बाटलीमध्ये असती नशा तर बाटली नाचली असती. कोणाला नाही जा नशा मला तू सांग जरा. कोणाला नाही जा नशा मला तू सांग जरा. बोल बोल.
कुणाला नाहीचा नशा मला तू सांग. आधीच माझ्या तळपायाची आग माझ्या मस्तकात गेलीये आणि तू अजून मला भडकवतोयस. इथे माझी काय हालत आहे माहितीये आणि तू गाणं ऐकतोस मला. अहो, दादा 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 ऐका ना ऐका ना. अहो पिऊन ठेवली त्यांनी. पिल्यावर लोक असं वागतात. असं मारायचं नसतं. या बसा ना, बसा बसा बसा, आरामात बसा. हे घ्या ना, प्या ना, हे घ्या, प्या 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 प्या. आता सांगा दादा, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आमच्या गावातल्या सगळ्या पोरी कॉलेजमधून घरी नाही आल्यात. माझं ज्या मुलीवर प्रेम आहे ती पण त्यातच आहे. काय झालं असेल या विचाराने मी खूप घाबरून गेलोय. हे बघ, हा गाडीचा नंबर घेऊन वेड्यासारखा सगळीकडे शोधतोय मी तिला. अरे हा तर आपल्या रमेशचा नंबर आहे ना? हो त्याच आहे. हो त्याचाच दादा आहे. तुम्ही ओळखता का त्याला? हो मी आधी त्याच्याच सोबत फिरायचो ना, मग त्यानंतर मला सुधारायचं होतं म्हणून मी लग्न केलं. मग त्याच्यातून बाहेर तुझ्या लग्नाबद्दल कोणी विचारलं का? कुठे सापडेल ते सांग. गावाच्या बाहेर पाण्याच्या टाकीच्या बाजूला भेटतील. ए पुन्हा जर का अशी फालतू बडबड केलीस ना तर लय मार खाशील तू. लक्षात ठेवा हे. कशाला त्याच्या नादाला लागलास? हा झालं, आता चुकून काय करू? रडून काही उपयोग होणार नाहीये. यापुढे तुम्ही तेच कराल जे आम्ही सांगू तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका. आदिनाथ आलाय. एकेकाची पिस कशी काढतो ते बघा. याला बघून सगळे पोरे खुश झाले. म्हणजे या त्याला ओळखतच असणार. म्हणजेच आता याला धडा शिकवावाच लागणार. हो थोडा हात साफ करायला पाहिजे आता. ए जरा घे बघून याला. हो तू नको बघूस, मीच बघतो आता. चल ये. हरामखोरांनो, मुली पाहिजेत काय? हा
उगाच बाटली कशाला फोडतोस आणि इकडे बहुतेक आला वाटतं. असं वाटतंय त्याच रिक्षातून येत आहेत. चला उतरा पटापट. आलीस बाळा. काय नाही काका, गावाबाहेर बस बंद पडलेली म्हणून घेऊन आलो सगळ्यांना. माझ्या मुलीला काही झालं असतं तर माझा जीवच गेला असता. काका, या गावात माझं असं काही नसतं, सगळं आपलं आहे. ठीक आहे, आता खूप उशीर झालाय, जा आपल्या घरी चला. अगं थांब जरा, काय झालं तुला? जर तू आज तिथे आला नसतास तर माहित नाही काय झालं असतं. विचार करूनच भीती वाटते. हे बघ, तुझ्याशिवाय मी एक तास सुद्धा राहू शकत नाही. मग तू नसताना तुझ्याशिवाय इतके तास कसा राहू शकतो मी? बोल ना. अगं थांब थांब. अगं तू असं करतेस, आतमध्ये काहीतरी होतंय. मग माझ्याकडून चुकीचं घडल्यावर बोलायचं नाही. एकदा चूक करून झाल्यावर ती चूक पुन्हा केली तर ती चूक नसते. मग आता मला कोणी थांबवू शकत नाही. त्याचं काय आहे ना दादा, गुरुजींनी जेव्हा तुमच्याबद्दल सांगितलं तेव्हा लय आनंद झाला. आता चांगलं स्थळ कुठे मिळणार होतं आम्हाला? बघा ना, मुलगी बघा. बरं, मुलीचं शिक्षण किती झालंय? BA झालंय तिचं. हो, त्यांना पण दे ना बाळा. मुलगी खूप चांगली आहे. हिच्या आईने खूप चांगले संस्कार केले तिच्यावर. सगळे काही येतं तिला. गुरुजींना पण दे. हाच आहे वाटतं तो त्यांना मुलगा पण जो दे. मुलगी बघायला आलाय. आमची मुलगी खूप चांगलं जेवण बनवते. हे काय, तुमच्या घरात दिवसा सुद्धा डास येतात? फक्त तुमच्याच घरात आहेत की सगळ्या गावातच डास आहेत? ही मुलगी तर इतकी सुंदर आहे म्हणून मी इतका वेळ इथे थांबलोय. नाहीतर पायातून बूट काढण्याआधीच मी निघून गेलो असतो. बरोबर ना? योग्य बोलतोयस. तसंही ही मुलगी म्हणजे मला तुझ्याशी बोलायचंय. अरे मग बोल की. इथे नको, प्रायव्हेट मध्ये. हे जरा विचित्रच आहे. ठीक आहे, बघूया काय बोलायचं याला. बोल बाबा, काय बोलायचं? अरे ये तर सगळं सांगतो. ओहो, कुठला आहेस तू? रत्नागिरीचा? हे बोलायचं सोडून इकडे तिकडे काय बघतोय? हे तिथे काय बोलत होतास? तिथेच मारलं असतं तर लाज गेली असती म्हणून इथे आणून मारलं. आता लग्न झाल्यावर आमची मुलगी तुझ्या घरी येणार ना, तू आमच्या घरी नाही येणार ना. मग तुला या घराचं काय पडलंय? एक गोष्ट सांगतोय, नीट ऐक. आपल्याला ज्या मुलीशी लग्न करायचंय तिला इथे ठेवायचंय की इथे ठेवायचंय, फक्त याचाच विचार केला पाहिजे. फालतू गोष्टी बघत बसलास तर तू गेलास. तुझं काम झालं म्हणून समज. हे या गावचा एकच राजा आहे आणि त्या राजाच्या घरी आल्यावर कसं वागायचं ते माहित नाही तुला? मर्यादा मर्यादा ओलांडू नकोस. चल. हस आता थोडा. बाबा, मला ही मुलगी पसंत आहे. तुम्हाला सुद्धा पसंत असेल तर होकार देऊन टाका. चला बाबा, आता निघूया आपण. याला काय झालं? आम्ही येतो. ठीक आहे ठीक आहे, जा जा, या या या. नक्की काय सांगितलंस तू त्याला? येताना रुबाब होता आणि जाताना रडत जातोय. ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत मी समजावलं त्याला. समजलं. पार्वती. अरे हे काय, ही तर रडतेय. काय ग, रडतेस कशाला? काय झालं? अगं बोल तरी. आजच्याच दिवशी माझे बाबा देवाघरी गेले.
अगं पण तुझ्या आजीची तब्येत ठीक नाही म्हणून बाबा गावाला गेलेत असं म्हणाली होतीस ना तू. तुला पाहताच तू मला आवडला होता. माझं दुःख सांगून मला तुला दुःखी करायचं नव्हतं म्हणून तुला बाबांच्या मृत्यूविषयी काही नाही सांगितलं. आत्ता सुद्धा सांगणार नव्हते, पण दुसऱ्या कोणाला सांगावं हे कळत नव्हतं म्हणून तुला सांगितलं. बरं आता शांत हो. आपण रडत बसलो त्यामुळे गेलेला माणूस परत येणार नाहीये. माझा खूप जीव होता त्यांच्यावर. जोवर आईबाप जिवंत असतात मुलीला एक प्रकारचा आधार असतो, आणि जर ते नसतील तर प्रत्येक दिवस घाबरत घाबरत काढावा लागतो. बरं हे बघ, तू खूप दुःखी आहेस, घाबरलेली आहेस, म्हणून तुला जवळ घेऊन मी खोटा दिलासा नाही देणार. तू मला आवडतेस, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं मला बोलता येत नाही. पण एक गोष्ट नक्की सांगू शकतो, दुःखी होऊन तुझ्या बाबांना स्वतःपासून वेगळं करू नकोस. दुःख लपव आणि तुझ्या बाबांना सुद्धा लपव. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हिमतीने जग. मी अजूनपर्यंत जिवंत आहे ते फक्त तुझ्यासाठीच, आणि जिवंत राहीन ते सुद्धा फक्त तुझ्यासाठीच. मग आता रडते कशाला? चल ये माझ्याजवळ, ये 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 ना, ये ना. मी वेगळ्याच मूड मध्ये आलो होतो आणि तू वेगळाच मूड तयार केलास. ऐक ना आधी, बोल. त्या डोंगरावर बसून आपण प्यायलो त्याला खूप दिवस झाले. हल्ली रात्री तू अजिबात दिसत नाहीस, असतोस कुठे? अरे रोज डोंगरावर जाऊन पिण्यात काय मजा आहे? काहीतरी वेगळं केलं पाहिजे ना. अच्छा, नक्की काय करतोस तू? इतकी काय घाई लागली आहे? सांगे ना ठीक आहे आरामात. बाबा, हो, पण आज पिऊया ना. हा हा चालेल. माझ्या आईला साप चावलाय कुठे आहे ती? तिथे. ताई, आई ताई डोळे उघडा. आई डोळे उघड नाही. ताई उठा. आई बोल ना काहीतरी. आई जोवर आईबाप जिवंत असतात मुलीला एक प्रकारचा आधार असतो, आणि जर ते नसतील तर प्रत्येक दिवस घाबरत घाबरत जगावा लागतो. आई आई बोल ना काहीतरी. आई डोळे उघड. आई आई उठ ना. आई उठ ना ग. बाळा घाबरू नकोस, मी लगेच आलो. हो दादा. अरे तू कुठे येतोय? तिच्यासोबत थांब. काकू, काकू, काय रे, काय काकू, झालं? काका आहेत का? का? गाडी पाहिजे होती. ते गाडी घेऊन बाहेर गेले. काका, काका, काय रे, काय झालं? काका तुमच्याकडे गाडी आहे का? माझा मुलगा कॉलेजला गाडी ओ. घेऊन गेला. शे. दामू, हे. हे. काका, काका, काय झालं दादा? बाबा आहेत घरात. नाही, ते तर बाहेर गेले. सगळे कुठे गेलेत आजच? चंदू, ए चंदू, चंदू. आलो रे बाबा. काय झालं बोल. अरे जरा तुझी गाडी देतोस का? त्या शेजारी एका बाईला सापाने दंश केलाय. संध्याकाळी जायचंय बाबा मला, उगाच लफड्यात नको फसवू. अरे यार तुझं संध्याकाळी काम आहे ना, एका तासात परत येईल मी. कोणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे यार. जर त्या बाईचा मृत्यू माझ्या गाडीतच झाला मग मी उगाच अडकेन ना. अरे यार जीव जाईल असा का विचार करतोयस? जीव वाचवायचा म्हणून गाडी मागतोय ना. हे बघ, मला या भानगडीत नाही पडायचंय, मला माफ कर तू. ए चंदू, ए चंदू, लाज वाटते मला तुझी. ए ट्रॅक्टर, ए थांबव, थांबव. चल खाली अरे उतर. पण मला शेतावर अरे जायचं उतर बोला ना तुला, नंतर जा तू. चल चल. आई
उठ ना आई उठ ना. डॉक्टर साहेब लवकर या. असे दिसतंय वाटेतच यांचा मृत्यू झालाय. आई 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 उठ ना ग. अरे आली काय करतोयस तू? आई हे चंदू, हे हे चंदू, बाहेर निघ. चंदू हे उघड. अरे काय झालं? काय झालं विचारतोस हरामखोर? अरे तिचा जीव गेला तुझ्यामुळे गेली ती हरामखोर. तिला वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेलं असतं तर आज ती जिवंत असती. जाणारा जीव तर गेला पण यानंतर एकही जीव जाऊ देणार नाही मी. चल गाडी चालू मी दे. नाही देणार. दे मला. नाही देणार तुझ्या तर. चल बोल भावी देतोस की मार खातोस? ठीक आहे. दे रे मला माईक लवकर दे. सगळ्या गावकऱ्यांनी जरा घराबाहेर यावं. लवकर या. काय झालं? काय झालं? आजपासून ही गाडी आपल्या गावची अँब्युलन्स असेल. हीच असेल सर्व्हिस व्हॅन. आपल्या गावातली एक बाई सर्पदंशामुळे मेली. यात तिची किंवा तिला चावणाऱ्या सापाची चूक नाहीये. वेळेवर हॉस्पिटलला नेता येईल अशी सोयच आपल्या गावात नाहीये. आता ही अँब्युलन्स ते काम करेल. यापुढे आपल्या गावात कोणाचाही जीव जाता कामा नये. हे धर. मी तुझी सगळी कमाई तुझ्याकडून हिसकावून घेतली याचं वाईट वाटून घेऊ नकोस. सगळे गावकरी मिळून महिन्याला 15,000 देतील. आपल्या गावासाठी काम कर. यापुढे जीव वाचवणं हेच तुझं आयुष्य असेल समजलं. आणि याहून मोठं पुण्याचं काम तुला कुठे मिळणार आहे? ए लक्षात ठेव या पृथ्वीवरून गेल्यावर परत कधीही न येणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे जीव. जीवापेक्षा मोठं दुसरं काहीच नसतं. चल रे. सर तुम्ही बोलावलात मला? ते काय आहे ना, उद्या माझ्या घरी फंक्शन आहे. मला सांग मी मेनू काय ठेवावा? सर मग आणखी काय बोली तुझ्याशी? 74 लोकांना खून होऊन 3 महिने झाले, अजून तुला एकही पुरावा सापडला नाही. नक्की चाललाय तरी काय तुझं? सर त्यांनी 1 किंवा 2 माणसांचा जीव घेतला नाहीये. एकूण 74 जणांना ठार मारलाय. सगळं काही बारकाईने विचार करून केलं आहे सर. म्हणजे ते पकडले जाऊ नये तसा फुल प्रूफ प्लॅन केला आहे सर. म्हणूनच थोडा वेळ लागतोय सर. जर हे एखादं शहर वगैरे असतं तर किमान सीसीटीव्ही फुटेजवरून काहीतरी सुगावं लागलं असतं. म्हणूनच त्यांनी गावातल्या लोकांना टार्गेट केलं आहे. गावकरी सुद्धा हल्ली खूप सोनं घालतात, तेव्हा शक्य आहे की ते लोक कदाचित दुसऱ्या एखाद्या गावाला टार्गेट करतील सर. म्हणूनच त्यांच्या आधी मीच तयारी केली आहे सर. मला थोडा वेळ द्या. यावेळी नक्की सापडतील ते.
भाई काय झालं रे? माहित नाही पण असं वाटतंय की आपला कोणतरी पाठलाग करतंय. चूक करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराला असं वाटतं की कोणीतरी मागून येत आहे म्हणून. तुझी चुकी नाही आहे यात. तू आता नवीन आहेस ना, हळूहळू सवय होईल तुला. उद्या गेम टाकायचा आहे ना? थोडे दिवस थांबूया ना. हे गाव कसं आहे, इथल्या गल्ल्या रस्ते सगळी माहिती घेऊन थोडा अंदाजा येऊ दे, मग गेम टाकू आपण. तोपर्यंत सगळ्यांना सावध राहायला सांगा. भाई भाई उठा भाई. मी अरे, बोललो होतो काय ना, झालं मी रे? बोललो होतो ना कोणतरी पाठलाग करतंय. हे बघा कोणीतरी आपल्याला मारलंय. रात्री टाईट होऊन भिंतीवर डोकं आपटला असशील. जर तुला कोणी मारलं असतं तर आम्हाला समजलं नसतं का? हट. भीती खूप भयंकर गोष्ट आहे. मनातलं सगळं काढून टाक, काही होणार नाही तुला. समजलं? चल चल लवकर. नाही भाई कोणीतरी नक्कीच आलंय. अरे हे काय? बाबा बाबा बाबा, हे काय? अरे कापड तरी बाजूला कर ना. बाबा बुलेट. तुझ्या आईने बांगड्या गहाण टाकून तुझ्यासाठी घेतलं हे. आई, इतकं प्रेम माझ्यावर सहन होत नाहीये. अगं, इतकं प्रेम नको करू साई. ठीक आहे, आता आणलीच तर वापरतो, बुंगाट पळवतो. बघितलं किती खुश झालाय तो. काय रे, नवीन गाडी आहे ना, देवळात जा आणि त्याची पूजा करून ये तू. आता देवळात देवाचं दर्शन घ्यायचं नाहीये, देवीकडे जायचंय. तू जा आणि तयार हो, मी लगेच येतो. लई भारी दिसते साज. पार्वती, मस्तपैकी कांदा टाकून एक फर्स्ट क्लास ऑमलेट घेऊन ये माझ्यासाठी. तोपर्यंत मी माझं काम सुरू करतो. जा. ऑमलेट कुठे? आता ही दारू वगैरे सगळं बंद करशील का? बंद करू? काय बोलतेस ते कळते का तुला? आता हे काय मध्येच? मध्येच म्हणजे तुला माझी सवय असायला पाहिजे आणि मला फक्त तुझी. मग आपल्या दोघांमध्ये या गोष्टीचं काय काम? माहित होतं तुझ्यात हा बदल होतोय याचा मला अंदाज आलाच होता. आता काय करणार? शेवटी बायची जात तुझी. असं कसं बघवेल तुला? तू अशीच वागणार. मला सांग, नक्की काय प्रॉब्लेम असतो बायकांचा? सुरुवातीला तर अगदी चांगले असतात, पण एकदा 3-4 महिने झाले की काय होते तुम्हाला कळत नाही. आता यात चिडण्यासारखं काय? आयुष्यभर तुझ्या सोबत राहण्याचा विचार केला. जर तू थोडासा बदललास तर यात चुकीचं काय? ए गप्पा बस. माझ्यावर फक्त माझ्यावर प्रेम असलं पाहिजे तुझं. पण जसं तुला हवंय तसं प्रेम नाही असू शकत कधी. पण सुरुवातीला तर तू अगदी चांगली होतीस. मला प्यायला दिलंस, ऑमलेट करून दिलंस, पप्पी सुद्धा दिली, आणि शेवटी एका बाईप्रमाणे तू सुद्धा माझ्याशी वागायला लागलीसच. जर तुला सुधारते यात माझीच चूक आहे. हो, म्हणजे दारू पिणारा चांगला माणूस नसतो का? विडी ओढणारा चांगला माणूस नसतो? फक्त तुझा जो ऐकेल तोच चांगला माणूस असतो. हे बघ, असे पुरुष असतील जगात. जा आणि शोध. मी आहे तसाच राहीन. असंही माझ्या सवयी सोडायला लावणाऱ्या मुलीशी मी का बोलेन? चल जा. ऐक तर. वाटलं होतं आज सुद्धा हा पलंग तुटेल, पण माझं हृदय तुटलं. ए पक्या, ओय. अरे कोण आहे? ए इकडे ये रे. ए धावत आहे ना. अरे हो हो, आलो. प्रत्येक गोष्टीत घाई असते तुला. बोल, काय झालं?
इतक्या भेटत रात्री नाहीस, एकत्र पीत नाहीस असं म्हणून डोकं खात होतास ना माझं. यापुढे माझ्यासाठी तू, तुझ्यासाठी मी. तू लग्न नको करूस, मी सुद्धा नाही करणार. दोघं मिळून एकत्र राहू. अरे माणसात बदल होतोच, तुझ्यातही होतोय बदल. आता रडू नकोस, चल बस. बसतो. चल जाऊ दे. अरे सांभाळून सांभाळून. काय रे पक्या, लहानपणापासून याच्यापासून सांभाळून राहा, त्याच्यापासून सांभाळून राहा असं ऐकलंय. पण बायकांपासून सांभाळून राहा असं कोणी मूर्खाने सांगितलंच नाही. अरे ते आपल्यापेक्षा जास्त मूर्ख असणार, ते आपल्याला कसं सांगणार. लग्न होईपर्यंत मान खाली घालून आणि लग्न झाल्यावर मान वर करून ती आयुष्य जगते. आणि लग्नाआधी मान वर करून मग लग्नानंतर आयुष्यभर मान खाली घालून आपल्याला जगावं लागतं. याचा काय अर्थ आहे यार? तू काय म्हणतोयस मला काही कळत नाही. ज्याला समजत नाही त्याला सांगितलं तरच उपयोग आहे. ज्याला समजतं त्याला सांगून काय फायदा आहे? बरोबर आहे. अरे आधी, हे आधी काय रे? बघ कोणीतरी पळत पळत जात आहे. काकू, आधी काय झालं काकू? तुझ्या काकांची तब्येत बरी नाहीये म्हणून मी औषध आणायला जात होते, पण कोणीतरी माझा पाठलाग ठीक आहे करतंय. काकी, घाबरू नका. ए पक्या, काकूला घरी सोडून ये जा. जा. अरे लवकर ये रे. चल लवकर लवकर. बसा काकू. होय. होय. काय झालं रे? काय झालं ना भाई, एक माणूस माझ्या पाठीवर लागला होता. तो ह्याच बाजूला येतोय. मी माझा जीव वाचवून इकडे आलोय. हे काय भाई, तुम्ही आपल्याच माणसाला खल्लास केलं. कुणामुळे मी पकडला जाऊ शकतो हे लक्षात आल्यावर मी कुणाला जित्ता नाही सोडत. आज जिथं पडलाय तिथेच त्याला काढून टाका. हे काम जितका सोपं वाटलं होतं तेवढं नाहीये. आता आपण उद्यापासूनच आपलं काम सुरू करायचं. आम्ही जनगणना विभागातून आलेलो आहोत. तुमच्या घरात किती माणसं राहतात?
आम्ही जनगणना विभागातून आलो आहोत. तुमच्या घरात किती माणसं राहतात? तू इथे काय करतेस? ओ तुला पाहिजे तिथे तू जाऊ शकतोस, मग मी का नाही येऊ शकत? काय बोलतेस? माझ्या बापाने बघितलं तर वाट लावेल माझी. चल चल, आली मोठी शहाणी. चल काय करतोस? आता बोल, काय पाहिजे? मला भेटायला का नाही आलास? ब्रेकअप झालंय ना, आता का भेटायचं? म्हणजे तू मला सोडून दिलंस? हो मग काय, हे सोड ते सोड असं म्हणून माझ्या डोक्यावर बसत होतीस. बाई जोपर्यंत काही मागत नाही तोपर्यंत ती पुरुषाला आवडते. एकदा मागायला सुरुवात केली की मग काही खरं नसतं. हो हो हो, जोपर्यंत तुझी गरज होती मोठ्या आनंदाने माझ्याकडे येत होतास, आणि मी थोडंसं काही मागितलं तर मला सोडून दिलंस तू. ए पिऊ नको म्हटलं तरी बापाला सोडून मी. तू काय आहेस? तू असंच आहेस आधी, मला माहितीये. तुझ्या मनात असेल तर तू येशील, नाही तर नाही येणार. पण माझ्यासाठी तूच सर्वस्व आहेस ना आधी. अगं कशाला थांबलेस इथे? चल निघ इथून. तू जेव्हा जेव्हा आलास मी माझं सगळं तुला दिलंय, म्हणून असं बोलतोस ना. वाटेल ते काय बोलतेस? चल निघ इथून, निघ. हे काय, काकांच्या घराबाहेर इतके लोक कुठून आले? नक्की काय झालं असेल? हे बघा, माझ्या मुलामुळे तुमच्या मुलीला दिवस गेले असतील तर तिचं लग्न दुसरीकडे लावून टाका ना. आणि असं समजू नका की मी तिला माझ्या घरी सून करून घेईन. मी तुम्हाला 5 लाख रुपये देईन, तिचं लग्न लावून द्या आणि बाकीचे पैसे फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून द्या. दर महिन्याला तुम्हाला थोडे थोडे पैसे मिळतील ना व्याज म्हणून. पण जर तुम्ही काही भलतं सलतं केलं तर मग माझी माणसं इथे आग लावून टाकतील. अच्छा, मला सांगा, माझ्या मुलाने ते काय म्हणतात त्याला, सेफ्टी, हा सेफ्टी. जर सेफ्टी वापरली असती तर मला इथे यायची गरज लागली अरे नसती. तुझ्या तर ये इकडे. तुम्ही कशाला उठलाय साहेब? बसा तुम्ही. चूक तर याच्याकडून झाली आहे ना साहेब. हो साहेब, सेफ्टीचा विचार तुम्ही याला जन्म देण्याआधी केला असता तर इथपर्यंत याची वेळच नसते आली ना सर. अच्छा, तर अख्खी सेना आहे काय? हे थांबा. ठीक आहे, माझ्यावर राग आहे, पण या साहेबांवर खूप जीव आहे ना तुमचा. ज्याचा स्वतःवर भरोसा आहे त्याने पुढे यावं. होऊन जाऊ दे 2 हात. त्याचं काय ना, काकांनी मोठ्या मेहनतीने एक घर उभं केलंय.
जर या घराला काही झालं तर ते मी सहन नाही करणार. म्हणून जरा बाहेर जाऊन फाईट सीन करू. चल ये. हे मी विकत घेतलं कारण याने मी तुला मारणार आहे. असं काय बघताय साहेब? त्यांना उचलूनच न्यावं लागेल आता. साहेब, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ऐका. छातीत मारलं तर या वयात तुम्हाला सहन नाही होणार. तसंच हृदयात जखम झाली तर सहन करण्याची ताकद नाही आता. मग अशा त्यांच्याशी का खेळतायत साहेब? तिने याच्यावर विश्वास ठेवला आणि सर्वस्व बहाल केलं. येतंय का लक्षात? पुन्हा एकदा सांगतो, तिने याच्यावर विश्वास ठेवला आणि स्वतःचं सर्वस्व बहाल केलं. आता चूक आणि बरोबरचा विचार का करताय तुम्ही साहेब? मला माहिती आहे की या मुलाचं त्या मुलीवर खूप प्रेम आहे. काय रे, बघितलं ना? जरा समजून घ्या आणि या दोघांचं लग्न लावून द्या. नाहीतर मला पुन्हा तुम्हाला भेटावं लागेल आणि मग ती भेट कशी असेल ते तर तुमच्या लक्षात आलं असेलच. येतो मी साहेब. काका, येतो मी. येतो. साहेब साहेब, हे बघा, रागाच्या भरात मी तुम्हाला खूप काही बोललो साहेब. रागाच्या भरात मनात जे काही येईल ते मी बोलून टाकतो. जे बोललो ते आठवते का बघा ना साहेब. छातीत मारलं तर? अहो, तुमच्याबद्दल नाही हो साहेब, या दोघांबद्दल काहीतरी बोललो होतो मी. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तिचं सर्वस्व स्वाधीन केलं. आता आलं ना तुमच्या लक्षात? माझ्या सुद्धा लक्षात आलं. राम राम साहेब, येतो मी.
मी किती मूर्खपणा करत होतो. माझ्या पार्वतीचा माझ्यावर इतकं प्रेम आहे म्हणून तिने स्वतःला माझ्या स्वाधीन केलं आणि मी माझ्या व्यसनापायी तिलाच सोडलं. शी, मला लाज वाटली पाहिजे. पुन्हा प्रेमात पाडावं लागेल तिला. ही अशी चालत कुठे निघाली? हिचा राग अजून गेलेला दिसत नाहीये. ए, चल गाडीवर बस. अरे काय ग, काय झालं? इतका भाव का खातेस? चूक माझी आहे म्हणून मी स्वतःहून आलोय ना. आता काय राग गेला बस, एवढंच ना? चल मार. अजून एक मार. आता कमी झाला राग. मारलं ना, काम झालं. अच्छा, मी एक मारली तर कमी नाही झाला, तू 2 मारल्यास तेव्हाच कमी झाला. पण तू चालत कुठे निघालेलीस? बसमध्ये जाऊ शकतेस ना. मी अशीच आहे. मला राग आला की मी कसलाही विचार करत नाही, अशीच चालत राहते. ते तर आहेच. तू रागामध्ये बस किंवा ट्रेन मध्ये का चढशील? माझ्यावर राग काढशील ना. चल आता, आयुष्यात कधीही पिणार नाही, तुझी शपथ. चल आता बस गाडीवर. तुम्हा बायकांना जे हवं ते करून घेताच तुम्ही. पुरुषांचं काही खरं नाही बघ. जर परत कधी प्यायलास ना तर सांगेन तुला. ठीक आहे, मग मी जाऊ आता. आत नाही येणार. कशासाठी? आज माझा वाढदिवस आहे. खरं तर यायचा विचार होता माझा, पण आता विचार पक्का करतो. चल आलो. पार्वती, पार्वती. हे काय? हे मी आधीच घेऊन ठेवलं होतं, आत्ता कामी आलं. असं काय आहे याच्यात? ते जेव्हापासून मी वयात आलो तेव्हापासून रात्री व्हिडिओ बघायची सवय लागली मला. त्यातल्या मुली खूप सुंदर कपडे घालतात माहितीये. तशा कपड्यात तू कशी दिसशील ते बघायचंय मला. आणखी किती दिवस थांबायचं? आजच आपल्याला या गावची सगळी माहिती मिळणार आहे. एक दिवस सगळ्यांना आणखीन जगून घेऊ द्या. परवा रविवार आहे, तोच या गावचा शेवटचा दिवस असणार आहे. त्या दिवशी रात्री जेव्हा सगळेजण खाऊन पिऊन मस्त झोपून जातील तेव्हा आपण एकेकाला खचा खच कापून काढू. कळलं काय? नाव काय म्हणालास तुझं? रमेश आहे सर. किती वर्षांपासून राहतोस इथे? लहानाचा मोठा इथेच झालो. ठीक आहे, जा. मला सांग रामचंद्र, तूच असतोस नेहमी. तुझा सब इन्स्पेक्टर कुठे आहे? ते सुट्टीवर आहेत साहेब. का बरं? त्यांच्या बायकोसोबत त्यांचा डिवोर्स झाला ना म्हणून. हो, जगातला सर्वात सुखी पुरुष. ते सगळे पकडले जातील याची शक्यता दिवसेंदिवस कमी वाटतेय सर. हे बघ रामचंद्र, तुझी कमाई कमी आहे ना, म्हणूनच विश्वास सुद्धा थोडा कमी आहे. माझा पगार थोडा जास्त आहे म्हणून विश्वास सुद्धा थोडा जास्त आहे. त्यांनी गुन्हा केला आहे ना, नक्की पकडले जाणार ते. असा बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा दुसऱ्या गावात जाऊन चौकशी करूया. चल गाडी काढ. ठीक आहे साहेब. अरे तुम्ही आलात अचानक? या ना, या आतमध्ये या. आई, बाबा, या ना, या. बसा बसा, या. आई, या या या. बाबा, बसा बसा. आई. अरे नमस्कार. 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 या बाबा. काय झालं म्हणत होतो मी? नमस्कार. मुलगी बघून बरेच दिवस झाले, तुमचा काही निरोपच आला नाही. मी याला चिकार मुलींचे फोटो पण दाखवले, पण हा एकच फोटो घेऊन बसला होता. धड झोप सुद्धा लागत नव्हती याला. बाप आहे याचा, माझ्याकडून हे बघवत नाही म्हणून मी याला इथे घेऊन आलो. आम्हाला सुद्धा मुलगा खूप पसंत पडला होता, पण तुम्ही जास्त हुंडा मागितलात. मग अहो, त्यावेळी माझ्या मुलाच्या डोक्यात जास्त हवा गेली होती, पण तुमच्या मुलाने सगळी हवा काढली. हे बघा, हुंड्यासाठी मी माझ्या मुलाला विकायला नाही काढले. लग्नाचा सगळं खर्च मी करीन. हा, तुम्ही फक्त हा म्हणा तेवढंच मला पुरेसं. हा, ठीक आहे, ठीक आहे. चांगला मुहूर्त बघून गुरुजींना घेऊन येतो तुमच्या घरी मी सगळं पुढचं ठरवायला. हा, तुम्ही हो म्हणाल याचा मला खूप आनंद झाला. बरं तर मग येतो मी. चल बेटा. 1 मिनिट थांबा. आता हा आमच्या घरचा मुलगा सुद्धा आहे. तुम्ही जा.
सगळं गाव नीट दाखवतो याला. संध्याकाळी मस्तपैकी खरेदी करतो आणि घरी पाठवून देतो. हो, नाही तो चेष्टा करतो. चालेल बाबा, तुम्ही पुढे व्हा. येतो ठीक आहे, चला येतो, चला. हा, हो, हो. चला भाऊजी, आज रात्री इथे एक मस्त धाबा आहे, बरं. तिथे जाऊन धमाल करूया. तू इथे काय करतेस? शी, पार्वती, पार्वती, तुला किती पार्वती, समजावलं तरी काही उपयोग थांब नाही. पार्वती, मी पुन्हा नाही पिणार. मी तुझ्या समोर हात जोडतो. पार्वती थांब, तुझ्या पाया पडतो. थांब ग पार्वती. ए पार्वती थांब. पार्वती, पार्वती, दार उघड पार्वती. अरे उघडच आहे काय? बापरे, एवढी रडते ही. आता जरा रडणं बंद करशील का? अगं मी असं काय मोठं पाप केलंय म्हणून तू इतकी रडतेस? मला फसवलंस हे काय कमी आहे का? धोका म्हणजे सिगरेट किंवा दारू पिणं एवढं नसतं. तू असताना दुसऱ्या मुलीसोबत फिरणं हा धोका असतो. आता जर हे केलंस तर ते करायला असा किती वेळ लागणार आहे तुला? आता एक ठेवून दिली ना तर तोंडाचा नक्षा बदलेल तुझ्या. जे घडलं नाही ते घडलंय असा विचार करून माझ्याशी भांडू नकोस. माहित नाही का, पण मला आता असं वाटतंय की तू माझ्याशी लग्न नाही करणार. माझा वापर करून सोडून देशील. अगं असं काही बोलू नकोस. मी हात जोडतो तुझ्या समोर. तुझ्यासाठी माझा जीव तुटतो, समजलं? म्हणूनच माझी शपथ घेऊन सुद्धा तू दारू प्यायलास ना, म्हणजे माझ्या माघारी तू काय काय करशील? अगं शपथ मोडली म्हणून कोणी मेलं असतं तर देशाची लोकसंख्या कमी झाली असती. शपथ म्हणजे विश्वास असतो, आणि जर विश्वासच नसेल तर या आयुष्याला काय अर्थ आहे? बापरे बापरे, आता काय हवंय तुला? लग्न करायचंय ना, एवढंच ना? उद्याच सकाळी आपलं लग्न होईल. विश्वास नाहीये? विश्वास आहे की नाही? मग आता थोड्या वेगळ्या पद्धतीने तुला सांगू. उद्याच सकाळी आपण लग्न करू. आता खुश आहे ना? एवढ्यासाठी रडतेस? एक मिनिट आधी, काय झालं? मी आत नाही येऊ शकत. का? अरे समजून घे ना. ओ असं काय? ठीक आहे ठीक आहे. सगळे ज्या देवाला मानतात तो तिथे आहे. तू ज्या देवाला पुजतेस तो इथे आहे. जागेवरून काय फरक पडतोय? इथेच करून टाकूया. हे मंदिर आहे. बरं ठीक आहे, चल निघूया. ये ना, हेच आहे माझं घर. साधं सुद्धा स्वागत नाही होणार, जोरदार स्वागत होईल तुझं. तू अजिबात काळजी करू नकोस. हा बाबा, बाबा, सकाळ सकाळ काय करताय? सकाळीच बसलात की काय? अरे कशाला ओरडतोस तू एवढा? बाबा, ही बघा माझी बायको. तुम्हाला आधी सांगितलं असतं तर शुभ दिवस मुहूर्त वगैरे भानगडी काढत बसला असतात. म्हणूनच डायरेक्ट लग्न करूनच घेऊन आलो. पती म्हणून माझी जेवढी काळजी घेईल तितकीच काळजी सून म्हणून या घराची सुद्धा घेईल. तसंही माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. तू ये ग. हे थांब थांब. अरे काय करताय? मारता का मला? अरे, बाबा, रात्री बाबा, एकटा एकटा मारता का? बसून प्यायला तुला आवडतं काय? अहो, ऐका. हा, असे धंदे करतोस बाबा. माझ्यासाठी का नाही वाचवलीस? बाबा, माझ्यासाठी का नाही अरे, वाचवलीस? त्याला थांब, का थांब, नाही सोडणार तुला. मारतोयस? थांब, नाही, थांब. अहो काय नाही हो आजी, हा मला सांगतोय की हा लग्न करून आलाय. मुलगी फक्त ह्याला दिसते, मला मात्र ती का दिसत नाहीये अहो, म्हणून असं काय मारतोय बोलते? ह्याला. रात्रीची उतरली नाहीये का? ती बघा तिथे. कुठे आहे ती? दाखव ना मला. भाऊजी, इथे खरंच कुणी नाहीये का? खरंच कोणी नाहीये. रात्री सुद्धा कुणीतरी आलंय म्हणून पळून गेलास. काय झालंय तुला? नाही भाऊजी, इकडेच तर होती. घेऊन अरे, तर आलो काय होतो. बोलतोयस तू? अहो भाऊजी, माझे बाबा तर बेवडेत, पण तुम्ही तर शुद्धीवर आहात ना. अरे कुठे गेली असेल? अरे पार्वती, पार्वती कुठे आहेस तू? पार्वती, ए पक्क्या, अरे काय झालं तुला? पार्वती सापडत नाहीये यार. आता ही पार्वती कोण?
3 महिन्यांपासून भेटतोय तिला, तुला नाही दिसली? अरे 3 महिन्यापासून तू कोणाला भेटलास हे मला कसं समजणार? काय झालं याला? विचारलं तर तू रागावशील म्हणून नाही विचारलं. मला वाटलं की तुला भूतबाधा झालीये की काय. अरे वाटेल तर काय बोलतोयस? जर माहित असेल तर सांग माहित आहे म्हणून, नसेल तर नाही माहित सांग. अरे पार्वती, अरे हे सगळं काय चाललं? पार्वती, कुठे निघून गेली? हे सगळं काय आहे? पार्वती, हा मला सांगतोय की हा लग्न करून आलाय, मुलगी फक्त ह्याला दिसते, मला मात्र ती का दिसत नाहीये म्हणून मारतोय ह्याला. खरंच कोणी नाहीये. रात्री सुद्धा कुणीतरी आलंय म्हणून पळून गेलास. काय झालंय तुला? मला वाटलं की तुला भूतबाधा झालीये की काय. परमेश्वरा, हे सगळं काय चाललंय समजत नाहीये. माझी पार्वती. काय झालं आता याला? बंद का पडलाय? अरे सुरू हो की मेल्या. बाप रे, बहुतेक भूत आलं इथे. जर तू घाबरलास तर मी तुला भूतासारखी दिसेन, आणि जर प्रेमिका म्हणून बघितलंस तर मी तुला चांगली मुलगी दिसेन. बघतो, हा बघतो मी. तुला नीट बघतो. मी हात जोडतो. बघतो मी. मरतो की काय मी आता? कुठे गेली? सगळं चांगलं चाललं होतं. तू आहेस कोण? माझ्या मागे का लागलीस? फक्त मलाच का दिसतेस? मला काहीतरी समजेल असं सांग.
बाबा कॉफी. हा ऐकलंस का पार्वती, जरा इकडे ये. एकदा या मुलाचा फोटो तरी बघ. काय झालं, मुलगा पसंत आहे ना? तर मग मी उद्या त्याच्या गावाला जातो, त्याचं घर वगैरे बघतो आणि जर पसंत पडला तर लग्न पक्क करतो. चालेल ना? चालेल बाबा. चला. ए कोण आहात रे तुम्ही लोक, इथे काय करताय? काय झालं? काहीच नाही इथे. आता काय करायचं? थांब ना, आज जाऊन बघूया. अरे काय करतोय? ए कोण आहात तुम्ही? काय रे, हिच्या अंगावर पण दागिने नाही आहेत आणि घरात पण नाही आहेत. सोनं मिळालं असतं तरी सोडलं नसतं. मिळालं नाही म्हणून सोडलं नाही. जिवंत सोडलं असतं तर आपल्याला त्रास झाला असता. अजूनही ते 15 लोक या गावातच आहेत. आज रात्री गावातल्या सगळ्या लोकांना मारून टाकणार आहेत. त्यांनी तुझ्या गावातल्या माणसांना मारून टाकलं किंवा माझ्या गावच्या लोकांना मारतील म्हणून नाही. मी प्रेम केलंय तुझ्यावर, त्यांनी तुला मारून टाकलं म्हणून मग मी त्या नराधमानं मारून टाकेन. तुला त्यांनी कसं मारलं हे मी नाही बघितलं, पण त्यांना मी कसा मारतो ते तू नक्की बघू शकशील. चल.
कुठे चल गेला बघूया. सगळे कुठे गायब झाले? कोणीच कसं दिसत नाही. ए, काय झालं? बाकीचे लोक कुठे गेले? हे फोन तूच केला होतास का? मीच केला आणि मारलं सुद्धा मीच. पण का मारलंस? तुम्ही ज्या चोरांच्या टोळीला शोधताय ते हेच आहेत म्हणूनच खल्लास केलं. तर मग पोलिसांना सांगायचं ना, स्वतःच मारलंस. अटक करा याला. चांगला कामाचं हे फळ कुणाला काही समजत नाहीये का? रात्रीची गोष्ट तुम्हाला सांगितलीस, मला त्यामुळे खूप राग आला. त्या हरामखोरांना मी खल्लास केलं. मी तर चांगलंच काम केलं ना, पण यांना कोण समजवणार? बघूया आता काय होतंय ते. याला वेळ लागलाय बहुतेक. बरोबर ना? हा, आलीस का? मला वाटलं तू नाही येणार. मला किती काळजी वाटते माहितीये तुला. हे सगळं बघून तू काळजी नको करूस. नक्की झालं काय याला? काय बडबडतोय? कोणाशी बोलतोय? अगं रडतेस कशाला? म्हटलं ना मी बाहेर येईन म्हणून. काय बघतोयस रे? तुझ्याशी बोलत नाहीये. चल जा. सगळ्यांना आपल्याबद्दल माहिती घ्यायची. मी आहे ना. साहेब, काय झालं?
हा जरा विचित्रच वाटतोय. कोणाशी तरी बोलतोय पण आम्हाला दिसत नाही साहेब. त्याची चिंता करू नकोस रामचंद्र. कोर्टात हजर करा त्याला. ठीक आहे साहेब. युअर ऑनर, आदिनाथ नावाचा हा आरोपी ज्याने चितळगाव नावाच्या खेड्यात परवा रात्री 15 लोकांचा निर्घृणपणे खून केला. म्हणूनच मी सर जरा थांबाल का? आदिनाथ नावाचा आरोपी? काय तुमची भाषा आहे साहेब? जरा नीट बोला ना. आम्ही गावकरी नीट बोलतो ना. आणि तुम्ही खटला चालवताय पण इथे माझी बाजू मांडायला कोणीच नाहीये. म्हणूनच माझी बाजू मी स्वतःच कोर्टासमोर मांडेन. सर तुम्ही जरा आरामात बसा. तू बोल. सर मी ज्या 15 लोकांना ठार केलंय त्यांनी मिरज जवळच्या एका गावात 74 लोकांची सामूहिक हत्या केली. लहान मुलांना भिंतीवर आपटून मारलं त्यांनी. बायकांच्या अंगावरचे कपडे काढून मारलं त्यांनी. म्हणूनच वकील साहेब म्हणाल्याप्रमाणे परवा रात्री मी त्यांना खलास केलं. ठीक आहे, त्या 15 लोकांनीच सगळ्यांना मारलं असं कसं म्हणू शकतोस? सर तेच गुन्हेगार आहेत आणि त्याकरता माझ्याकडे एक साक्षीदार आहे. पण ती कोणाला दिसू शकत नाही आणि तिचं बोलणंही ऐकू येत नाही. आता कसं सांगू सर? कसं 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 हो सर, जे 74 लोक मेले त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तर तुमच्याकडे असेलच ना. त्यापैकी प्रत्येकाला कसं मारलं हे मी तुम्हाला सांगू शकतो. त्यात मी सांगतोय तसंच लिहिलंय की नाही हे तपासून बघा सर. ए तिकडे कुठे बसलीस? इकडे. ये तुला कसं मारलं सांग? सांग ना, तुला कसं मारलं? माझ्या गळ्यावर चाकू ठेवून गळा कापला होता. सर त्यात पार्वती नावाच्या मुलीचा रिपोर्ट बघा सर. त्या मुलीची मान चाकूने चिरून टाकली होती सर. त्यात असंच लिहिलंय की नाही तपासून बघा सर. तुझ्या बाबांना कसं मारलं त्यांनी? सांग, तुझ्या बाबांना कसं मारलं? माझ्या बाबांचं तोंड दाबून पोटात चाकू खुपसून त्यांचा जीव घेतला. सर तुझ्या बाबांचं नाव काय? श्रीनिवास गावडे. सर त्यात श्रीनिवास नावाचा एखादा रिपोर्ट असेल बघा सर. त्यांचं तोंड दाबून चाकूने खुपसून खुपसून मारून टाकलं होतं. अशा प्रकारचा विचित्र खटला माझ्या संपूर्ण आयुष्यात ना मी कधी ऐकला ना कधी पाहिलाय. आणि म्हणूनच मी काय बोलावं तेच मला कळत नाहीये. मला समजलं सर. मी जे काही सांगितलं त्यावरून मी सुद्धा त्या चोरांपैकीच एक असेल असं वाटलं ना तुम्हाला. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की तुम्हाला जसं वाटतंय त्याप्रमाणे त्या 15 लोकांसोबत ही कहाणी संपुष्टात येईल. तर मी त्यांना त्याच दिवशी पकडून दिलं असतं सर. पण या सगळ्यांपेक्षा मोठा नराधम इथे आहे सर. आणि तो कोण आहे ते सगळ्यांना समजलं पाहिजे. म्हणूनच तर मी इथपर्यंत आलोय सर. सर गाववाला असलो तरीही कधीतरी गरज लागली तर आम्ही सुद्धा फोन वापरतो सर. तुम्हाला जो पुरावा पाहिजे तो यात आहे.
कोर्टात सर्वांसमक्ष एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या करणं हा गुन्हा आहे, पण तो अपराध एक मोठं षडयंत्र उघड करताना घडलाय. म्हणून हे कोर्ट या अपराधाला मोठा अपराध मानत नाही आणि आरोपी आदिनाथला 7 वर्ष कैदेची शिक्षा ठोठावतायत. अरे वा, तू इथेच आहेस. कोर्टानंतर 7 वर्ष मला का दिसली नाहीस? ज्या कामासाठी आली होतीस ते काम तर झालं ना? तुला सोडून मी जाऊ तरी कुठे? मला जायचं असेल तर तुला सुद्धा यावं लागेल ना. काय येणार ना माझ्यासोबत? ओ नको नको, राहू दे. तू सुद्धा जाऊ नकोस आणि मला सुद्धा घेऊन जाऊ नकोस. आपण दोघे असेच राहू. ये ये लवकर ये. पलंग रिपेअर केलास का? दुसरं काही सुचतच नाही. विचार करायला काही आहे का दुसरं? हे घे बाबा, भात घे, थोडा भाजी पण घे. हा, पोटभर जेव पोरा. हा, पोटभर जेव. हा. बाबा, किती वेळा सांगितलं हिचं सुद्धा ताट वाढत ताट? कुणासाठी? हिच्यासाठी बाबा. द्या ना बाबा. अरे तुझ्या आईची शपथ, मला कोणीच दिसत नाहीये रे. अहो पण मला तर दिसते ना. ठीक आहे, तू जेव ग. माझे बाबा 1 नंबर जेवण बनवतात. थोडा भात वाढू का? भाजी देऊ का थोडी? विचारता काय? द्या. काय करू, मला काही समजत नाहीये याचं. खा का आरामात का. इथे कोणच तर नाहीये. आवडेल तुला जेवण. अरे खरंच इथे कोणी नाहीये रे. तुम्ही आज जा बाबा. ठीक आहे पोरा, तुम्ही दोघं नवरा बायको पोट भर जेवा. हा. जेव 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 जेव. नीट जेव की मी भरू. या सुवर्णाच्या पूजेचं जरा जास्तच होत आहे. इथे माझं काम वाढलंय. हे घरात काय चाललंय बघू तरी नक्की. दे ना पप्पी. काय? अरे बापरे, पार्वती. अरे काय चाललंय हे? पार्वती. काय करू, मला काहीच कळत नाहीये. अरे देवा, माझं नशीबच फुटकाय, फुटकाय माझं नशीब.